नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जानेवारी महिन्यातल्या जानेवारी 2026मधले जे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स आहेत, जे MPSC ग्रुप सी प्रिलिम्स एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात ते बघूया. करंट अफेअर्सच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची की करंट अफेअर्स खूप वास्ट एरिया आहे. त्यामुळं जे मोस्ट प्रोबेबल आहे ते आधी करायचं, जे येण्याची शक्यता जास्त आहे. कारण असं नाही की एकदा करंट अफेअर्स वाचलं तुम्ही तर अभ्यास झाला, तर त्याची 2 ते 3 वेळा परत रिव्हिजनसुद्धा झाली पाहिजे, तरच तुम्हाला एक्झामपर्यंत ते लक्षात राहील. सो फक्त वाचणं, एकदा वाचलं म्हणजे अभ्यास झाला असं नाही आहे. तर तुम्ही ते वाचून 3-4 वेळा रिवाईज केलं तर कुठे एक्झाममध्ये जाऊन ते सॉल्व करता येईल क्वेश्चन. सो जे हाय प्रोबॅबिलिटी टॉपिक्स आहेत ते लक्षात ठेवायचे आणि त्यानुसार अभ्यास करायचं. नको त्या गोष्टी पाठ करत बसायचं नाही. कारण स्टार्टिंगला वाटतं तुम्हाला सगळं पाठ करतो वगैरे, पण नंतर ते रिव्हिजन होत नाही, मग त्याचा नंतर काही उपयोग होत नाही अभ्यासामध्ये. सो लक्ष द्या. आता हे जानेवारी महिन्यातले महत्त्वाचे दिवस आहेत. आता ते फिक्स असतात काही दिवस, जसं की जयंती पुण्यतिथी असेल समजा तसं. तर यातला कुठला दिवस महत्त्वाचा आहे जो विचारला जाऊ शकतो? प्रवासी भारतीय दिवस हा जो आहे, या दिवशी महात्मा गांधी जे आहेत ते साऊथ आफ्रिकेवरून भारतात परत आले होते. त्यामुळं हा मागच्या 10 वर्षापासून साजरा केला जातो. तर हा महत्त्वाचा आहे थोडंसं. ब्रेल लिपी वगैरे अंध लोकांसाठी असतं, पण तो एवढा काही महत्त्वाचा नाही आहे. प्रवासी भारतीय दिवस हा महत्त्वाचा आहे, कारण हा मागच्या 10 वर्षापासून साधारणतः साजरा केला जातो. जानेवारीत आहे 9 तारखेला, थोडंसं लक्षात असावं. बाकी हिंदी दिवस, मानवी तस्करी वगैरे काही नाही. राष्ट्रीय युवा दिवस जो आहे, स्वामी विवेकानंद जे आहेत यांच्या जयंतीनिमित्त हा साजरा केला जातो. नंतर बालिका दिवस, शिक्षण दिवस. मतदार दिन जो आहे हा लक्षात ठेवा, वोटर्स डे, तो 25 जानेवारी दिवशी साजरा केला जातो. बाकी प्रजासत्ताक दिन सगळ्यांना माहीतच आहे. सो हे 3 तरी माहीत पाहिजेत बेसिक, बाकी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. आता अपॉइंटमेंट जे असतात, कुणाची नियुक्ती झाली वगैरे महत्त्वाच्या पदावर, तर ते विचारलं जातं आणि सिम्पल 1 लाईनर क्वेश्चन असतो की महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली, आणि 4 नावं असतात, सदानंद आते, अग्रवाल, शत्रुजित सिंह कपूर वगैरे. तर तुम्हाला हे माहीत पाहिजे, मोठ्या पोस्ट ज्या आहेत त्याच्यामध्ये समजा 2 ते 3 वर्षानंतर नियुक्ती होत असेल कुठे, तर त्याचं नाव फक्त माहीत पाहिजे. बाकी मग महासंचालकांची कामे काय आहेत आणि ते काहीच लक्षात ठेवायचं नाही. नवीन कोण अपॉइंट झाले बाबा, तर महासंचालक अपॉइंट झाले आहेत जानेवारी 2026मध्ये. आणि कसं होतं, यांचा कार्यकाळ वगैरे कमी असलं तर जानेवारीत अपॉइंट झाले असतील तर ते तुमची परीक्षा येईपर्यंत काही जणं रिटायर पण होऊ शकतात. पण एक्झाममध्ये विचारताना असं विचारतात की जानेवारी 2026मध्ये पोलीस महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली असं. कारण या नियुक्त्या ज्या आहेत ह्या वर्षानं, 2 वर्ष, 6 महिने चेंज होत राहतात. सो सध्या हे नाव लक्षात ठेवा, सदानंद आते, महत्त्वाचं पद आहे. त्यानंतर NIA जे आहे त्याचं महासंचालक कोण आहेत? राकेश अग्रवाल. आता हे NIA वगैरे काय इम्पॉर्टंट आहे, तर आपले जे गुप्तचर विभाग आहे, तपास यंत्रणा, तर त्यामध्ये ही महत्त्वाची, अजित डोवाल वगैरे नाव ऐकलं असेल तर ते सुद्धा NIAमध्ये होते. सो राकेश अग्रवाल जे आहेत ते महासंचालक आहेत आता. बाकी ITPB हे नाही लक्षात ठेवायची गरज. हे बाकी उच्च न्यायालयांचे कोणाचे न्यायाधीश लक्षात ठेवायचे नाहीत. महाराष्ट्राचे असतील ते लक्षात ठेवायचे. झारखंड, कोलकाता नाही गरज. ॲडिशनल सॉलिसिटर जनरल जे आहेत त्यांचं पण नाही काही लक्षात ठेवायची गरज. त्यानंतर अन्न महामंडळ नाही गरज. DD न्यूज वगैरे असलं काही विचारलं जात नाही. मराठी माणूस कुठं दिसला समजा तो झाला आहे तर ठीक आहे. सो ही जी नावं आहेत यातले काही गरजेचं नाही आहे कोण हे झाले वगैरे. खूप महत्त्वाचं असेल तर ठीक आहे. त्यानंतर हे ऑपरेशन्स म्हणजे काय असतं की एखाद्या देशामध्ये आपण कार्यवाही केली काहीतरी, समजा एखाद्या देशामध्ये महापूर आला आहे, सुनामी आली आहे, तिथून लोकांना वाचवण्यासाठी आपण मदत केली आहे, किंवा एखाद्या देशात आतंकवादी कारवाया चालू असतील,
जसं की मध्ये रशिया युक्रेन वॉर चालू होतं, तर रशियामधल्या भारतीय जे अडकले होते तिथं स्टुडंट्स वगैरे MBBSसाठी गेलेले शिकायला, त्यांना भारतात जे माघारी आणलं वगैरे. सो अशा ज्या मोहिमा असतात त्याचे विचारले जातात क्लास 1ला पण, UPSCत पण आणि ग्रुप Cला पण, जोड्या लावा किंवा वन लाईनर. सो जे महत्त्वाचे असतील आंतरराष्ट्रीयदृष्ट्या ते लक्षात ठेवायचे. आता झारखंडच्या नक्षलवादी कारवाईचं विचारणार नाहीत, महाराष्ट्रातली असते तर ठीक आहे कारण आपण MPSCचा अभ्यास करतो आहे. ऑपरेशन स्वदेश लक्षात ठेवा, कारण इराण जे आहे युद्ध आता बरेच दिवस चालू आहे, अमेरिका इराण. जसं की मध्ये रशिया युक्रेनचं विचारलं होतं मागच्या वर्षी, तसंच हे स्वदेश जे आहे म्हणजे आपले भारतीय लोक जे इराणमध्ये गेलेत बाबा, त्यांना माघारी आणायचे आहेत, ते तिथे युद्धात बळी पडू नयेत यासाठी. सो हे महत्त्वाचं आहे ऑपरेशन स्वदेश. ठीक आहे. जम्मू काश्मीरमधलं ऑपरेशन त्राशी काही इम्पॉर्टंट नाही आहे. पंजाबचं गँगस्टर काही इम्पॉर्टंट नाही आहे. सह्याद्री पर्वतरांगा काही इम्पॉर्टंट नाही आहे. तर लक्षात काय ठेवायचं, आता हे इथं एक ऑपरेशन झालं तर हे लक्षात ठेवायचं, परत पुढच्या महिन्यात फेब्रुवारीत असेल, मार्च, एप्रिल, मे असे 7-8 ऑपरेशन्स येऊन जातील. सो ते व्यवस्थित लक्षात ठेवले तर एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व होतो. समजते, म्हणजे हे सगळे पाठ करायचे नाहीत, लक्षात घ्या. यातलं हे महत्त्वाचं आहे फक्त. सो तेवढंच तुम्ही समजा सेपरेट जरी नोटबुक बनवली, आता या जानेवारीच्या समजा 60 पेजेसच्या नोट्स आहेत, या जानेवारी महिन्याचे किती पेजेसचे 60 पेजेस. तर आपण काय करायचं, एक्स्ट्रॅक्ट करायचं ते, आणि तुमच्या फायनल ज्या आहेत नोट्स जानेवारीच्या त्या 6 पेजेसच्या झाल्या पाहिजेत फक्त एका महिन्याच्या करंट अफेअर्सचं, जेणेकरून वर्षाचं जरी तुम्ही करंट अफेअर्स केलं तरी ते 60-70 पानाच्या जवळपास राहील. आता ब्रँड ॲम्बॅसिडर वगैरे काय विचारलं जात नाही, लक्षात घ्या. सो कधी कधी विचारलं पण जातं. ग्रुप Cचे एक्झाम जे आहेत त्यात काही विचारतील सांगता येत नाही. त्यामुळं आता हे टेक्नो पेंट्स वगैरे काही विचारणार नाही. मुंबई मॅरेथॉनचे विचारले तर विचारू शकतात. मोठी कोणती तरी गोष्ट आहे त्याचे विचारलं तर ठीक आहे. हे रेड चीफ, PNG ज्वेलर्स, गुची हे युजलेस आहेत सगळे, हे नाही विचारते एक्झाममध्ये. त्यानंतर कोयना धरणाचा जो पाणी साठा आहे जलाशय, त्याचं नाव चेंज केलं आहे. आता त्याचं नाव आहे शिवसागर जलाशय. आधीचं आत्ता केलं आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय. आता नावात कोयना आहे इथं पुढं, आणि इथं कोयना धरणाचं आहे आधी शिवसागर. सो शिवसागर जलाशयाचं नाव बदलून काय केलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय. बाकी मध्य प्रदेशचं विचारणार नाहीत आपल्याला. केरळ राज्याचं नाव चेंज झालं आहे, केरळम झालं आहे. सो हे माहीत पाहिजे तुम्हाला. आपण जे लहानपणापासून शिकत आलो आहे केरळ राज्य, त्याचं नाव बदललं आहे, केरळम असं झालं आहे. ठीक आहे. बाकी मग हे केरळ जिल्ह्यातले काही गरजेचं नाही आहे. नायगाव जे सातारा जिल्ह्यातलं गाव आहे त्याचं सावित्रीनगर नाव झालं आहे. आता कधी कधी असे विचारतात 5 प्रश्न, लक्षात राहिलं तर ठीक, नाही तर जाऊ द्या. आता यातले जे लेखक आहेत आणि त्यांची पुस्तकं, सो प्रसिद्ध लेखक असतील किंवा पुरस्कार विजेते मोठं पुस्तक असेल तर ते लक्षात ठेवायचं. आता यातले जे लेखक आहेत तिकडं आणि इकडं जे आहेत ते मला एवढं जास्त महत्त्वाचं नाही वाटत एक्झाममध्ये विचारतील असं या महिन्यातले तरी. परत आपण बघू कुणीतरी असे, म्हणजे महत्त्वाचं नाही म्हणजे काय लक्षात ठेवा. समजा S जयशंकर आहेत, S जयशंकर. आता हे कोण आहेत तर परराष्ट्र मंत्री आहेत आपले, इंटरनॅशनल रिलेशन, बाकी देशांबरोबर आपला व्यवहार कसा आहे त्याच्या संदर्भात काम करणार आहेत. तर ह्यांनी एखादं पुस्तक लिहिलं तर ते विचारलं जातं, UPSCत पण विचारलं होतं. किंवा मोदींनी काहीतरी लिहिलं किंवा मोठ्या माणसांनी कोणीतरी जे ऑलरेडी फेमस आहेत त्यांनी काहीतरी लिहिलं तर ते विचारण्याची शक्यता जास्त असते. आता यातली जे आहेत हे अवघड आहे थोडंसं विचारणं, कारण नावं एवढी फेमस नाही आहेत. त्यानंतर जानेवारीमध्ये कुठल्या अशा महत्त्वाच्या गोष्टी झाल्या होत्या. वंदे भारत रेल्वे जे आहे स्लीपर, त्यातली ट्रेन जी आहे कोलकाता जे आहे तिथून ते गुवाहाटी आसाम. आता हे एवढं महत्त्वाचं नाही आहे पण ठीक आहे बाबा, स्लीपर ट्रेन पहिल्यांदा सुरू झाली, पहिल्या गोष्टी जरा विचारल्या जातात. सो हे लक्षात ठेवलं सोपं आहे, जवळ येते कोलकाता आणि गुवाहाटीसुद्धा. आणि टपाल सेवा बंद केली डेन्मार्क, असलं काही विचारत नाहीत 65. हे विचारलं होतं बघा, 8वा आयोग सुरू करणारे भारतातलं पहिलं राज्य, हे क्लास 1च्या एक्झामला विचारलं होतं.
जी मेमध्ये एक्झाम झाली ना, आता हे जानेवारीत आलं PDF आणि परीक्षा झाली मेमध्ये. पण हे विचारलं होतं कुठल्या राज्यात 8वा वेतन आयोग सुरू झाला वगैरे, तर आसाममध्ये. आता हे एकदा विचारले म्हणलं तुम्ही लक्षात ठेवा, रिपीट झाला क्वेश्चन तर माहीत पाहिजे. झोपडीमुक्त शहर कुठलं आहे बाबा? सुरत. त्यानंतर कार्बन टॅक्स लागू करणारी युरोपियन युनियन, त्यांचे कार्बन टॅक्स म्हणजे काय बाबा, की आपण जर प्रोडक्ट जे तयार करतो आहे त्याच्यामध्ये कार्बन कंटेंट किती आहे. तुम्ही कोळसा जाळून जर एखादा प्रोडक्ट तयार केलं तर त्याच्यात कार्बन जास्त असणार तो प्रोडक्ट बनवण्यासाठी. सो तुमच्यावर जास्त टॅक्स लावणार. हे थोडक्यात रिन्युएबल एनर्जी प्रमोट करण्यासाठी आहे हे. ठीक आहे. कुठल्या राज्यात रेबीज जो आहे तो नष्ट झाला आहे? तर कर्नाटक. ओके, नाही, रेबीजला अधिसूचित रोग, सॉरी, कारण नष्ट नाही होऊ शकत. हा कुत्रा चावल्यामुळं आपल्याला होतो रेबीज, हा खतरनाक आजार आहे. कर्नाटकनं हे घोषणा केली बाबा, भारतात रेबीजला अधिसूचित रोग म्हणून जाहीर करणे पहिलं राज्य. कारण रेबीज खरोखरच डेंजरस आहे आणि अवेअरनेस नसतो लोकांमध्ये. कुत्रं चावलं तरी ते इग्नोर करतात आणि रेबीजची जेव्हा लक्षणं दिसायला लागतात आपल्याला तेव्हा उशीर झालेला असतो खूप. जेव्हा व्हायरस आपल्या बॉडीमध्ये स्प्रेड होईल तेव्हाच लक्षणं दिसतात त्याची. आणि रेबीजवर इलाज नाही आहे काही. 100% फॅटिलिटी रेट आहे. म्हणजे एकदा रेबीज डिटेक्ट झाला, हायड्रोफोबिया होतो, त्यामध्ये पाण्याची भीती वाटते. आणि जेव्हा रेबीज डिटेक्ट होईल तेव्हा तुम्ही 100% मरणारच, त्याच्यावर काही उपाय नाही आहे, समजते. सो तुम्ही पण काळजी घ्यायची. डॉग्स वगैरे असतील ना तर त्यांच्या जास्त जवळ नाही जायचं, कारण त्यांनी नख बीक जरी लागलं त्यांचं तुम्हाला आणि त्याच्यामध्ये समजा व्हायरस असेल रेबीजचं, तर डॉग्सला काही होत नाही रेबीजमुळं, ते काय मरत नाहीत, पण आपण मरतो लगेच. ठीक आहे. आणि जरी चावलं, नख लागलं तर मग थोडीशी केअरफुलनी त्याचे इंजेक्शन वगैरे असतात ते घ्यायची. म्हणजे हे नाही करायचं, इग्नोर नाही करायचं, नाहीतर ते फॅटल आहे. ओके. बाकी हे असेच टाईमपास काहीतरी काय काय सुरू केलं कोणी काय काय नाही. हे वाचायचं महत्त्वाचं, खूप असं चांगलं वाटलं मोठं काहीतरी तर ठीक आहे. हे असलं काही विचारत नाही. ATM व्हॅन, आता छोट्या गाड्या 50 प्रकारच्या येतील, ATM टॅक्सी वगैरे, हे ते काय नाही विचारत. आता स्वदेशी विमान वगैरे जे आहे थोडंसं मोठी गोष्ट आहे. आता हे कोणी बनवलं वगैरे, TASL नाही काही एवढं. त्यानंतर हां, हे बघा, हे महत्त्वाचं आहे. 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी घालणारे पहिले राज्य कोण आहे? आंध्र प्रदेश, समजते. सोशल मीडिया म्हणजे फेसबुक असेल, इंस्टाग्राम वगैरे असेल, तर मुलांना, आता काय मुलं तशी बंदी घातली तर काय ते वडिलांचा मोबाईल घेऊन वगैरे करू शकतात. पण ठीक आहे बाबा, काहीतरी प्रोग्रेसिव्ह, मुलं त्या गोष्टीत मोबाईलमध्ये अडकून न राहावीत, खेळणे वगैरे बाकी आउटडोअर ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व व्हावेत, यासाठी सुरुवात तरी केली. म्हणजे हे का सांगतो आहे मी, थोडंसं वाचताना तुम्ही जे महत्त्वाचं आहे त्याच्यावर फोकस करायचं, नको त्या गोष्टी नाही करायचं. PV सिंधू बॅडमिंटनमध्ये काय नाव आलं तरी PV सिंधू लक्षात ठेवायचं. आत्ता पण जापान ओपनमध्ये जिंकला आहे, इतिहास, पहिली भारतीय महिला वगैरे PV सिंधू आहे. आणि बॅडमिंटनमध्ये खूप हायेस्ट लेवलची आहे ती PV सिंधूनं अचीव केलेलं आहे. सो बिंदास्त PV सिंधूचं नाव तुम्ही लिहू शकता इंडियन बॅडमिंटन वुमनची संदर्भात काही आलं तरी. ओके. सो आता हे एवढेच आहेत. म्हणजे हे जे 2 पानं आहेत त्यात मी जे हायलाईट करतो आहे त्या महत्त्वाच्या आहेत. बाकी वाचताना तुम्ही वाचू शकता, पण लक्षात ठेवताना हे लक्षात राहिलं पाहिजे तुमचं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं. आता हे पुरस्कार वगैरे, ग्लोबल लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड काय, आता हा संयुक्त राष्ट्राचा, युनायटेड नेशनचा महासचिव पुरस्कार स्वाती शांताकुमारला मिळाला आहे. सो हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे मोठ्या लेवलचा, आणि एखाद्या भारतीय व्यक्तीला मिळाला असेल तर थोडंसं मोठं काम आहे. ठीक आहे. मग त्यानंतर हे काय समुराय सन्मान काय नाही गरजेचं. त्यानंतर बाकी काय नाही, हे बघायचं थोडंसं,
मोठं काहीतरी वाटलं तर ठीक आहे. पद्म पुरस्कार हे बघा, याच्यावर दरवर्षी क्वेश्चन फिक्स असतो. मी क्लास 1ला पण असतोच प्रश्न याच्यावर. आणि आपल्याला पण कारण हे अवॉर्ड्स कॅटेगरीमध्ये दोन एक क्वेश्चन असतात. एक स्पोर्ट्समधला वगैरे विचारतात, कुठल्या स्पोर्ट्समध्ये कोणी काय जिंकलं वगैरे, किंवा पिक्चरचा विचारतात, कुठला पिक्चरला नॅशनल अवॉर्ड वगैरे. आणि पद्म पुरस्कार जे आहेत ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे दिले जातात. हायेस्ट सिव्हिलियन ऑनर्स आहेत ते. सामाजिक क्षेत्र असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही मोठं काहीतरी काम केलं तर तुम्हाला पुरस्कार मिळतो, रिकग्निशन त्या कामाची, पोचपावती वगैरे. तर नंबर्स आणि कोण महत्त्वाचं आहे, महाराष्ट्रातली स्पेसिफिक नावं लक्षात ठेवायची. तर यावर्षी पद्म पुरस्कार 2026चे जे आहेत जाहीर झाले 131 जणांना टोटल. महिला किती आहेत, बाहेरच्या देशातले पण आहेत 6, मरणोत्तर आहेत 16, म्हणजे ते वारल्यात आणि वारल्यानंतर त्यांना जाहीर झालं आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातले 15 लोकांना पुरस्कार जाहीर झाला आहे. म्हणजे 131पैकी 15 महाराष्ट्रातले, जे की जास्त आहे बाकी राज्यांच्या तुलनेत. आता सगळ्यात कमी असतो पद्मविभूषण, कमी संख्येनं असतो. म्हणजे हायरार्की बघायचं गेली तर पद्मश्री, त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मोठा सन्मान आहे पद्मभूषण, त्याच्यापेक्षा मोठा पद्मविभूषण, आणि याच्यावरती एकच असतो मग फक्त भारतरत्न. सो हे 4 असतात मेन. सगळ्यात जास्त मोठं भारतरत्न, त्याच्याखाली पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण आणि पद्मश्री. सो पद्मश्री जास्त जणांना दिला जातो, पद्मभूषण त्याच्यापेक्षा कमी आणि विभूषण सगळ्यात कमी, आणि त्याच्यावरती भारतरत्न. सो 113 टोटल पद्मश्री, 13 भूषण आणि 5 पद्मविभूषण. महाराष्ट्रातले पण 1, 3 आणि म्हणजे आहेत सगळ्या ह्याच्यात. तर आता धर्मेंद्र जे आहेत, मरणोत्तर त्यांना दिलं आहे कला क्षेत्रात, फिल्म ॲक्टिंग वगैरे. महाराष्ट्रातले ऑब्व्हियसली बॉलिवूड ॲक्टर असल्यामुळं महाराष्ट्रात त्यांचं घर वगैरे असणार, रेसिडेन्स असणार. मग बाकी हे KT थॉमस, हे बघा विभूषणचे 5च लोक आहेत. सो त्यांचं लक्षात ठेवायचं जरा, कुठल्या क्षेत्राशी रिलेटेड आहेत. सार्वजनिक व्यवहाराशी रिलेटेड आहेत हे थॉमस. त्यानंतर N राजम जे आहे ते कला क्षेत्राशी, P नारायणन जे आहे ते साहित्य व शिक्षण, आणि अच्युतानंदांना मरणोत्तर दिलं आहे धर्मेंद्रसारखा सार्वजनिक व्यवहार. सो 2 सार्वजनिक व्यवहारचे आहेत. 3 केरळमधली लोक आहेत लक्षात ठेवा, थॉमस, नारायणन आणि अच्युतानंदन. बाकी मग परत पद्मभूषणमध्ये महाराष्ट्रातलं कोण आहे, महाराष्ट्रात लक्षात ठेवायचं पद्मभूषण, कारण ते 13 जण आहेत, नाही लक्षात राहणार हे. सो महाराष्ट्रातले सिंगर आहेत या अलका याज्ञिक, लक्षात ठेवा, फेमस सिंगर आहेत. पियुष पांडे ॲडव्हर्टिजमेंटमध्ये होते, त्यांना कला. आणि त्यानंतर उदय कोटक महिंद्रा बँकचे, त्यांना उद्योग व व्यापारशी रिलेटेड. हे 3 महाराष्ट्रातले आहेत. बाकी मग खूप सारे आहेत. भगतसिंग कोश्यारी राज्यपाल होते महाराष्ट्राचे, त्यांना पण मिळालं आहे. हे पण लक्षात ठेवा, भगतसिंग कोश्यारी आत्ता मागच्या टर्ममध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल होते. मग बाकी यातली जी नावं आहेत खालची, ही लक्षात राहणार नाहीत. सो हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. सो पद्मभूषणमधली 5 नावं कुठल्या क्षेत्राची आहेत. पद्मविभूषणची 3 केरळचे आहेत, धर्मेंद्र महाराष्ट्रातला आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. वरती संख्या किती आहे त्यांची. आणि पद्मश्री जे आहेत ते तर खूप आहेत, 113. तर त्यातले महाराष्ट्रातले नावं लक्षात ठेवायचे फक्त. आर्मिंडा फर्नांडिस जे आहेत, मेडिसिन औषध क्षेत्राशी रिलेटेड आहे. अशोक खाडे उद्योग व व्यापार. आता हे नाव बघा जरा, भिकल्या लाडक्या धिंडा. आता नाव एवढं वेगळं आहे जरा, आदिवासी टाईपमध्ये. सो हे विचारण्याची शक्यता जास्त असते खूप बाकींपेक्षा, कारण वेगळं आहे थोडंसं. आणि सरकारचा किंवा MPSCचा फोकस नेहमी कसा असतो, तर महिला असतील किंवा आदिवासी असतील, SC कम्युनिटी असेल, तर त्यांच्या पॉझिटिव्ह लाईमलाईटमध्ये क्वेश्चन असतो. त्यांनी एखादी, जसे की PV सिंधू यांनी जिंकली समजा एखादी मोठी चॅम्पियनशिप, तर ती विचारण्याची शक्यता जास्त असते ॲज कम्पेअर टू कुठल्या तरी मेल बॅडमिंटन प्लेयरनं जिंकली तर. समजते. सो ह्यांचं लक्षात ठेवा, हे कला क्षेत्राशी रिलेटेड आहेत, महाराष्ट्रातले आहेत. कला म्हणजे ते एक वाद्य आहे जुनं, ते वाजवण्याच्या संदर्भात आहे. तुम्ही नंतर सर्च करू शकता. एकदा तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितला यांचा, काय वाजवतात वगैरे, तर आणखी लक्षात राहायला लाँग टर्ममध्ये मदत होते.
सो आणखी काय करायची एखादी गोष्ट, अशोक खाडे माहीत नसतील, त्यांचं कार्य बघायचं बाबा, बिझनेसमॅन आहेत ते, काय काय केले त्यांनी. सो जरा आणखी माहिती घेतली की लाँग टर्म थोडंसं मदत होते. फर्नांडिसने मेडिकल फील्डमध्ये काय केलं होतं बाबा. त्यानंतर मग हे जनार्दन बापू बोथे, सामाजिक जुझेरवासी, विज्ञान आणि इंजिनिअरिंगशी रिलेटेड, ठीक आहे, मिळत नाही शक्यतो असं. त्यानंतर माधवन रंगनाथन कला, आर माधवन आहे बहुतेक, हा ठीक आहे, एकदा चेक करायला पाहिजे ना. रघुवीर तुकाराम खेडकर कला, रोहित शर्मा क्रिकेट, आर माधवनच असणार आहे, हां ठीक आहे. त्यानंतर सतीश शहा हे टी व्ही सिरियल्समध्ये काम करायचे. आता हे टी व्हीशी रिलेटेड आहे त्यामुळं मुंबईमधनं असणं ऑब्वियसली. सत्यनारायण नुवाल ट्रेड, श्रीरंग देवबा लाड शेती, ओके, हे क्षेत्र महत्त्वाचं लक्षात घ्या. श्रीरंग देवबा लाड शेती. आता तुम्हाला कोण रोहित शर्मा यांचं विचारणार नाही कुठल्या क्षेत्रात. रोहित शर्मा कोणाला मिळालं होतं तर रोहित शर्मा माहीत पाहिजे, कारण फेमस आहेत, क्रिकेट सगळे बघतात मोस्टली, आणि मिळालं बा पद्मश्री आत्ता. आणि क्षेत्र शेती जे आहे ते बघा सर्वसामान्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं क्षेत्र आहे. तर त्यातला कोणाला मिळाला असेल बाबा श्रीरंग देवबा लाड, तर हे महत्त्वाचं आहे. जसं मी ह्यांचं सांगितलं होतं, भिकल्या लाडक्या धिंडा, आदिवासी टाईप आहेत, वाद्य वाजवतात वगैरे, त्यामुळं. आणि ह्यांचं पण लक्षात ठेवा, हे श्रीरंग देवबा लाड शेती क्षेत्राशी रिलेटेड. बाकी मग हे खालचे जे आहेत ते लक्षात राहणार नाहीत, लक्षात ठेवायचं पण नाही आहे हे, ठीक आहे. कुठला मोठा सेलिब्रिटी असेल, हरमनप्रीत कौर क्रिकेटच्या कॅप्टन होत्या आपल्या महिला क्रिकेट टीमचं, त्यांना पण मिळालं आहे. सो हे लक्षात ठेवू शकता. असं म्हणजे नावं बघत गेला तुम्ही आणि कुठलं नाव ऐकलं की वाटते बाबा तसं असेल तर मग ठीक आहे बाबा, ते हरमनप्रीत कौर कुठल्या फिमेल क्रिकेटरला भेटला वगैरे असा क्वेश्चन विचारला तर माहीत पाहिजे तुम्हाला. बाकी बघत जायचं यात, असं काही जास्त मला वाटत नाही एवढे लोक आहेत 113 कोणाचं विचारतील म्हणून. तर राजेंद्र प्रसाद हे ते नाही आहेत, ठीक आहे, आपले प्रेसिडेंट होते, कारण त्यांना भारतरत्न मिळालं ऑलरेडी, पद्मश्रीमध्ये नाही ना ते परत. सो आता हे जे आहेत नाही काही यातलं आता. त्यानंतर आता हे बघा महाराष्ट्राचा चित्ररथ. आता चित्ररथ वगैरे काय असतं, प्रजासत्ताक दिनाची जी परेड असते आपली रिपब्लिक डेची 26 जानेवारीची, त्यात प्रत्येक राज्याचे चित्ररथ असतात. चित्ररथ म्हणजे थोडक्यात जसं आपल्या इथं गणेशोत्सवामध्ये मिरवणूक असते विसर्जनाच्या वेळेस, आणि प्रत्येक मंडळ जे काहीतरी डेकोरेशन करतं, तसे हे चित्ररथ असतात, त्यांची परेड वगैरे असते तिथं. तर त्यामध्ये जो चांगला असेल ॲस्थेटिकली त्याला प्राइजेस दिले जातात, बेस्ट चित्ररथ वगैरे हे तर. सो एवढं जास्त विचारलं जात नाही, पण बाबा महाराष्ट्राला मिळाला आहे, तो पण खूप वर्षानंतर. म्हणजे साधारणतः मागचं जो होतं 2018ला मिळालं होतं, त्याच्यानंतर ऑलमोस्ट 8 वर्षांनी मिळालं आहे आपल्याला. सो 8 वर्षांनी एखादी गोष्ट महाराष्ट्र स्पेसिफिक असेल तर MPSC एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. मग लक्षात काय ठेवायचं यात, पहिला नंबर मिळाला, काही थीम होती बाबा, कशाचं बनवलं होतं आपण चित्ररथ, तर आपण गणेशोत्सवाचं होतं त्यात, ठीक आहे. गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक, आत्मनिर्भर भारत वगैरे आपली थीम आहे इंडियाची, आणि त्यात गणेशोत्सवाचं होतं बेसिकली तो चित्ररथ. वाटलंच तर तुम्ही नंतर व्हिडिओ एखादा किंवा इमेज बघू शकता चित्ररथ कसा होता, जेणेकरून तुमच्या लाँग टर्म मेमरीमध्ये राहतं हे. अजून 3 महिन्यांना जरी एक्झाम असली तुमची तरी ते तुम्हाला आठवणार महाराष्ट्राचा चित्ररथ कसा होता, काय होतं तर. बाकी हे काही गरज नाही खालचेतून. आणि हे कोणी सजवलं होतं वगैरे पण नाही विचारत. आपल्याला 8 वेळा मिळाला आहे बेस्ट चित्ररथाचा पुरस्कार. 2 वेळा शिवाजी महाराजांचं होतं चित्ररथ इथं आणि इथं, आणि आता गणेशोत्सवाचं मिळालं आहे. असं आपण अजून एकदा केलं होतं गणेशोत्सवाचं. ट्रॅडिशनल असतं यामध्ये, लक्षात घ्या. पंढरपूरची वारी पण केली होती 2015 साली, तेव्हा मिळालं होतं, ठीक आहे. त्यानंतर आता शौर्य पुरस्कार जे आहेत
आता शांततेच्या काळात जे शौर्य पुरस्कार दिले, शांततेच्या काळात म्हणजे युद्ध वगैरे चालू आहेत तेव्हा ते वेगळे पुरस्कार असतात. हे जे आहे ते आता युद्ध नाही आहे, पण सिव्हिल कॉजसाठी किंवा स्पोर्ट्समध्ये मोठं काहीतरी अचिव्हमेंट केली एखाद्या आपल्या मिलिटरी पर्सनलना, तर त्यांना हे पुरस्कार दिले जातात. आता अशोक चक्र जे आहे कुणाला एका जणांना मिळालं आहे, कीर्तिचक्र 3 जणांना आणि शौर्यचक्र 13 जणांना. म्हणजे जसं की पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असतं, या तिघांमध्ये हायरार्की सांगायची झाली तर सगळ्यात वरती जे आहे ते अशोक चक्र असणार, त्याच्या खाली कीर्तिचक्र आणि त्याच्या खाली शौर्यचक्र. आणि ते परमवीर चक्र वगैरे जे असतं ते मृत्यू किंवा तुम्ही युद्धात काहीतरी मोठं काम केलं आहे खूप, तर ते युद्धाच्या काळामध्ये असतं. ते शांततेच्या काळात हे 3 असतात, लक्षात ठेवा. अशोक चक्र वरती, त्याच्या खाली कीर्ती आणि त्याच्या खाली शौर्य. अशोक चक्र कोणाला मिळाले ते लक्षात ठेवा, एका जणाला मिळाले. कोण आहेत ते? तर हे बघा, शुभांशु शुक्ला. हे नाव तुम्हाला माहीतच पाहिजे. आपलं जे आत्ता स्पेस मिशन चाललं आहे की बाबा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे आहे वरती, खूप साऱ्या देशांचं एक तिथं शटल आहे, ऑर्बिट करते आपल्या अर्थच्या अराउंड, त्याच्यात पाऊल ठेवणारे पहिले भारतीय आहेत. समजते का? पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. त्यामुळे त्यांना सर्वोच्च शौर्य पुरस्कार जो आहे, या तिघातला सगळ्यात मोठा जो आहे अशोक चक्र, ते सन्मान दिलं. मग नंतर अर्शदीप सिंग वगैरे हे जे आहेत, आसाम रायफल, अर्शदीप सिंग बॉलर ते वेगळे आहेत, हे मिलिटरीमधले आहेत. सो हे आता हे तिघांची नावं लक्षात ठेवायची गरज नाही, कारण आत्ता तुम्हाला वाटलं 3च आहेत लक्षात ठेवू, ते तुम्हाला आणखी 2 महिन्यानंतर खूप जास्त करंट अफेअर्स होईल, लक्षात राहणार नाही. आणि हे पण एवढं लक्षात नाही राहणार तुमच्या. आता यात कुठलं लक्षात ठेवू शकते जास्तीत जास्त, तर हे सातारचे वगैरे महाराष्ट्रातले आहेत समजा, यांचं लक्षात ठेवू शकता की लेफ्टनंट कर्नल आदित्य घाडगे सातारचे, पॅराशूट रेजिमेंट जे आहे, बटालियन पॅराशूट रेजिमेंट, त्याच्यातलं त्यांना मिळालं आहे. म्हणजे त्याच्यात ते आहेत स्वतः कार्यरत आणि त्यांना मिळालं आहे शौर्यचक्र. आणि कशाबद्दल मिळालं हे दिलं इथं बघा. म्यानमार सीमेवर पॅरा स्पेशल फोर्सेसने काय केलं, दहशतवादी जे स्थळं होते त्याच्यावर हल्ला करून बाबा सर्जिकल स्ट्राईक केला होता तिथं म्यानमार बॉर्डरवर, त्यामुळे त्यांना दिलेलं आहे. ओके. आणि स्कॉच पुरस्कार वगैरे काय नाही, काय गरजेचं हे नाही करायचं. इंदिरा गांधी शांतता हां हे महत्त्वाचं आहे, पीस प्राईज. इंदिरा गांधी शांततेबद्दल दिला जातो. शांतता म्हणजे काय, युद्ध वगैरे खूप चालू आहेत आता, इराण, अमेरिका, रशिया, युक्रेन. तर लोक जे शांतता पसरण्यासाठी मदत करतात, युद्ध होऊ नये जगात, किंवा मुलींचं शिक्षण असेल, चाइल्ड न्यूट्रिशन असेल, गरिबीसाठी काम करणारे जे आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो. 38व्या क्रमांकाचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे याच्या आधी ऑलरेडी 37 वेळा दिलेला आहे वेगवेगळ्या लोकांना. समजते? 38 नंबरचं कुणाला दिलं हे लक्षात ठेवा. ग्रासा मिशेल, लेडीज आहेत या, मोझांबिक कंट्रीमधल्या आहेत या. मोझांबिक आफ्रिकेतलं एक आयलँड कंट्री आहे मोझांबिक, त्यातल्या आहेत ग्रासा मिशेल. हे इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट, कारण यात खूप कंटेंट आहे. तुम्हाला फक्त नाव लक्षात ठेवायचं आहे. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला मिळाला त्यांच्याबद्दल माहिती दिली आहे खाली थोडक्यात. सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या माझी. आता हे बघा, या ज्या होत्या सगळ्यांनी नेल्सन मंडेला यांचं नाव ऐकलं असेल. जसं आपल्या महात्मा गांधी होते भारतात, तसं आफ्रिकेचा जो स्वातंत्र्य लढा होता त्याचं लिडरशिप जे आहे ते नेल्सन मंडेला यांच्याकडे होते. सो ते पण गांधी टाईप पर्सनॅलिटी होते आफ्रिकेमधली. तर त्यांच्या पत्नी होते या, ठीक आहे. आणि हे बघा, यांनी ग्रासा मिशेल जे आहेत त्यांनी 2 लग्न केलेत. पहिलं जे आहे ते मोझांबिक जे आहेत आत्ता त्या ज्या सिटिझन आहेत, तर त्यांचे जे राष्ट्रपती होते त्यांच्या पत्नी होत्या. 1975मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. आणि त्यानंतर नेल्सन मंडेलासोबत 88मध्ये लग्न झालं यांचं. सो विशेष गोष्ट काय आहे, 2 राष्ट्रांच्या राष्ट्रपतींसोबत
त्यांचं लग्न झालं होतं. सो लग्न जे असतात राष्ट्रपतींच्या पहिली म्हणजे फर्स्ट लेडी असतात त्या राष्ट्राच्या. तर 2 वेगवेगळ्या देशांच्या फर्स्ट लेडी बनणारे एकमेव महिला आहेत जगामध्ये. ठीक आहे. आता हे असलं काही पानचट विचारत नाहीत. हे खालचं वरचं हे इम्पॉर्टंट. इंदिरा गांधी पीस प्राईज कोणाला मिळाला? ग्रासा मिशेल यांना. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे. म्हणजे समजा काहीतरी पूर आला, कुठंतरी भूकंप झाला, तर लोकांना वाचवण्यासाठी मदत जे करतात, किंवा तुम्ही समजा एखादा मुलगा नदीत बुडतोय त्याला वाचवण्यासाठी मदत केली, तर त्याबद्दल तुम्हाला मिळू शकतो. ओके. सो वैयक्तिक आता हे बघा, कर्नल सीता शेळके यांना मिळाले. महाराष्ट्रातली पर्सनॅलिटी आहे, सो लक्षात ठेवा. अहिल्यानगरमधील गाडील गावच्या तिथले रहिवासी. आता केरळमध्ये भूस्खलन जे झालं होतं वायनाडमध्ये, तिथे त्यांनी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका होती आणि लगेच तिथं 150 फूट लांबीचा बेली ब्रिज बांधला कमी टाईममध्ये एकदम. कारण ब्रिज नसेल, भूस्खलन झालं असेल, लोकांना तिथून हलवणं, उपचार करणं डिफिकल्ट असतं. सो यांनी कमी वेळामध्ये टेक्निकल सुपेरियरिटी दाखवून ते काम केलेलं. आणि 2 कॅटेगरीमध्ये असतो. इंडिव्हिज्युअल कॅटेगरी कोणीतरी पर्सनल केलं असेल, आणि एक असतं ऑर्गनायझेशन आहे बाबा एखादी त्यासाठी. सो संस्थात्मक श्रेणीमध्ये जे ऑर्गनायझेशनल कॅटेगरी, त्यामध्ये कुणाला मिळालं आहे तर सिक्कीमचं जे आहे बाबा डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी, छोटं आहे सिक्कीम राज्य, त्या राज्याच्या डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीला मिळालं. प्रत्येक राज्यात असं असतं, महाराष्ट्र डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे भारतात कुठेही काहीतरी आपत्ती झाली, आता समजा पूर वगैरे येतो, तर तिथं लोकांना वाचवणारे जे ऑफिसर्स असतात, पोलीसमधले असतील, रिझर्व्ह फोर्सेस असतील, तर ते ह्याचा भाग असतं बेसिकली. त्यानंतर सुरुवात कधी झाली? 2019मध्ये, आत्ता मोदीजींच्या काळात, दुसऱ्या टर्ममध्ये. गोल्डन ग्लोब म्हणजे हे पिक्चरशी रिलेटेड आहेत अवॉर्ड्स. ठीक आहे. आता यातलं हे बघा, हे प्रश्न असेच विचारले जातात, कुठल्या चित्रपटाला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला 2026चा वगैरे. सो 1 लायनर लक्षात ठेवायचे. ड्रामा कॅटेगरीत हॅमनेटला मिळाला. आणि चित्रपट, आता ड्रामा म्हणजे थोडंसं इमोशनल टाईप, आणि कॉमेडी टाईपमध्ये जे आहे त्याला वन बॅटल आफ्टर अनदरला, हा जो पिक्चर आहे याला खूप जास्त पुरस्कार मिळालेत. हा जो मूवी आहे तो त्याला. टायटॅनिकमधला जो हिरो आहे लिओनार्डो डिकॅप्रियो, त्याचा हा पिक्चर आहे. सो याला खूप सारे ऑस्करच्या वेळेस पण नॉमिनेशन्स होते वगैरे. ठीक आहे. आता कोणते मिळालेत? विनोदी चित्रपट, सपोर्टिंग ॲक्ट्रेस फिमेल, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट स्टोरी कथा. त्यानंतर मग बाकीचे दिलेत बाबा. आता हा सहाय्यक अभिनेता जो आहे ओवन कपूर, इंडियन आहे थोडंसं, 16 वर्षाचा, त्याला मिळालं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. आता हे खूप होत असतात ठिकाणं, एवढं काय लक्षात ठेवायची गरज नाही आहे. मराठीतला कुठला पिक्चर बाबा? गोंधळ, त्याला दिग्दर्शकाला अभिनेता वगैरे. ठीक आहे, हे नाही लक्षात राहणार. आता हे काय बाप्या पिक्चरला मिळाला बेसिकली. त्यानंतर राष्ट्रपती भवनामध्ये हे काय नॉट इम्पॉर्टंट. काय भाजपचे अध्यक्ष कोण झाले आहेत? नितीन नबीन, सगळ्यात यंग भाजपमधले आत्तापर्यंतचे. असल्या पॉलिटिकल गोष्टी विचारल्या जात नाहीत MPSC एक्झाममध्ये, नॉट सो इम्पॉर्टंट. बिहारचे आहेत, म्हणजे जनरल नॉलेजसाठी ठीक आहे बाबा. भाजपचे आत्ताचे अध्यक्ष कोण आहेत तर नितीन नबीन आहेत, बिहारचे आहेत, पहिल्यांदाच बिहारचे झालेत वगैरे. यंगेस्ट आहेत, 85 वर्षी. ओके. सर्वाधिक काळ कोण होते? लालकृष्ण अडवाणी होते. असले विचारले जातात पक्षांशी रिलेटेड गोष्टी.
त्यानंतर मग हे सूरजकुंड मेळावा वगैरे कुठे झाला आहे, नॉट सो इम्पॉर्टंट. महाराष्ट्रातला असतं तर ठीक आहे. त्यानंतर मग उत्तरदायी राष्ट्र निर्देशांक, रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स्ड, हे काही इम्पॉर्टंट नाही आहे. हे नाही विचारलं जाणार आहे असलं. महिमा संस्था काय आहे बाबा ही? महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी. आता हे महाराष्ट्राचं आहे आणि असं पानचट नाव असलं की विचारतात महिमा आणि काहीतरी हे केलं आहे. काय आहे बेसिकली हे तरुणींना रोजगार देण्यासाठी बाबा काहीतरी निर्णय घेतला आहे. मुंबई ठिकाणी हेडक्वार्टर आहे. बाहेरच्या देशातल्यांबरोबर काय तर कोलॅबोरेशन करून करत असतील. ठीक आहे. त्यानंतर आपण ट्राय करू. आता 60 पानाची PDF आहे ना, 30 पानापर्यंत आज कंप्लीट करू आणि राहिलेलं उद्याच्या ह्याच्यात कवर करूया. मग आता हे जे सांगतो मी तुम्हाला त्यातलं फक्त जे आहेत हायलाईट केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त तुम्ही नंतर हे करायचं, लक्षात ठेवायचं. बाकी पूर्ण वाचायची गरज नाही. म्हणजे तुमच्या नोट्स आहेत त्या खूप शॉर्ट होतील. म्हणजे एक्झाममध्ये वाचून जाता येईल आणि मार्क्स मिळतील तुम्हाला. त्यानंतर भारत आणि युरोपियन युनियनची झाली होती कॉन्फरन्स, 16 नंबरचे. पहिली असती तर ठीक आहे, दरवर्षी वगैरे होत राहतात, ते कुठंतरी भेटतात, हे ते काही इम्पॉर्टंट नाही. दावोस समिट दरवर्षी होत असतं. देवेंद्र फडणवीस वगैरे जातात तिथं. बेसिकली काय होतं दावोस समिटमध्ये, मोठे मोठे बिझनेसमॅन हे ते येतात तिथं आणि देश ठरवतात की बाबा आपल्याला या देशात बिझनेस करायचं. म्हणजे महाराष्ट्रात बिझनेस वगैरे आणायचा असेल तर तिथं जातात लोक. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं ते ऑर्गनाईज केलेलं असतं. 1971 त्याची स्थापना वगैरे. नॉट सो इम्पॉर्टंट. आता सुनीता विल्यम्स वगैरे, जर तुम्ही कधी मागच्या वर्षात TV बघितला असेल तर सुनीता विल्यम्स खूप जास्त चर्चेत होत्या मागचं 1 वर्ष. कारण त्या स्पेसमध्ये गेल्या होत्या, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला. आणि मग त्यांचं काहीतरी जे न्यायला येणार होतं त्यात माल फंक्शनिंग झालं. मग त्या खूप जास्त वेळासाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकून पडल्या. जेवढं जायचं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त वेळ. सो त्यांच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड झालेत बरेच, की सर्वाधिक काळ स्पेसमध्ये थांबणे वगैरे या गोष्टी. तर आता सुनीता विल्यम्स जरी इंडियन ओरिजिनच्या असतील तरी त्यांनी अमेरिकेचं सिटिझनशिप वगैरे घेतलेले आहेत. नासामध्ये त्या कार्यरत आहेत. 27 वर्ष सेवेत होत्या, रिटायर झाल्यात. आता रिटायर झाल्यात त्या. पद्मभूषण मिळालं आहे बघा त्यांना. म्हणजे सेकंड हायेस्ट सिव्हिलियन ऑनर जो आहे भारताचा 2008 मिळालेलं ऑलरेडी. 2008 तुमच्यापैकी काही जणांचा जन्म वगैरे असेल तेव्हा त्यांना पद्मभूषण प्राप्त आहे. कारण त्याच्या आधी त्यांनी ऑलरेडी खूप गोष्टी केलेल्या आहेत. 3 वेळा त्या वरती जाऊन आल्यात अवकाशात, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वगैरे. 62 तास आणि 6 मिनटाचा 9 स्पेस वॉक केले आहेत. ठीक आहे. त्यानंतर स्पेस वॉक म्हणजे हवेत चालणे वगैरे 62 तास तिथं, कारण खूप वेळासाठी होते ना ते. पहिल्या महिला अंतराळवीर आहेत असा वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या. 608 दिवस थांबल्या होत्या त्या. मग मॅरेथॉन धावणारे तिथं आणि ट्रायथलॉन पूर्ण करणारे पहिला महिला वगैरे खूप आहे. त्यानंतर मग हे फॅशन तंत्रज्ञान काय युजलेस आहे, हे असलं काय नाही विचार. हे पण काय नाही एवढं महत्त्वाचं. अटल पेन्शन योजना बाबा, तुम्ही जर गव्हर्मेंट जॉबला पण पेन्शन बंद केली आहे. पेन्शन म्हणजे काय असतं, तुम्ही रिटायर होता तेव्हा तुम्हाला एक फिक्स्ड अमाऊंट मिळायला पाहिजे पगारासारखी दर महिन्याला. मग आत्ता तुम्ही इन्व्हेस्ट करायचे वगैरे. आता ही पेन्शनचे अमाऊंट किती आहे बाबा, दरमहा 1000 ते 5000 मिळणार पेन्शन. काय करणार आता. लाडक्या बहीण योजनेमध्ये फुकटमध्ये 1500 मिळतं, तर 1000 घेऊन काय करणार पेन्शन तुम्ही आत्ता पैसे टाकून. ठीक आहे बाबा, काहीच नसण्यापेक्षा. आणि ते पण 60 वर्षानंतर. आत्ता समजा तुमचं 30 आहे वय, अजून 30 वर्षानंतर त्या 2000-5000ची काही झिरो व्हॅल्यू असणार. भारतीय चतुर्थ काँग्रेस काही नाही गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही काय वाचलं पाहिजे काय नाही हे पण लक्षात ठेवायचं. सगळं वाचत बसायचं नाही. स्टार्टअप इंडिया दशकपूर्ती 10 वर्ष पूर्ण. एखादी गोष्ट 10 वर्ष पूर्ण झाली ना, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीम आहे कोणती तरी, मी सांगितलं होतं ऑलरेडी करंट अफेअर्समध्ये, की ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत यावर्षीच्या योजना 2026च्या बजेटमध्ये डिक्लेअर केलेल्या आणि ज्या 15-16 साली
मोदी सरकार 14ला आलं. सो 15-16 साली ज्या ज्या योजना त्यांनी केल्या होत्या त्यांना 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. समजतं. बेटी बचाव बेटी पढाओ वगैरे या सगळ्या योजना. तर त्यांच्याबद्दल विचारलं जातं 10 वर्ष पूर्ण झाली बाबा, तर त्या लक्षात ठेवायचं. स्टार्टअप इंडिया म्हणजे काय होतं बाबा, की तुम्हाला समजा भविष्यात बिझनेस स्टार्ट करायचं स्वतःचं, तर त्याच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज वगैरे मिळणार पटकन, इन्क्युबेशन सेंटर वगैरे, तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज, MIDC जागा, अनुदान वगैरे या गोष्टी मिळणार. म्हणजे एंटरप्रेन्योर जास्त व्हावेत, उद्योजक जास्त व्हावेत, यासाठी हे होतं. कुठं झाला? नवी दिल्ली इथं झाला. मोदी साहेबांनी उद्घाटन केलं. भारत आता स्टार्टअप जे आहेत, चायना आणि अमेरिका टॉपला आहेत, त्यानंतर भारत आहे. आणि महिलांचा जे स्टार्टअप आहे सेकंड नंबरला येतात. आता कोण वरती आपल्या बघायला पाहिजे, चायना किंवा चायनामध्ये महिलांचं थोडंसं डाऊटफुल आहे, अमेरिकेचं असेल. स्टार्टअप इंडिया सुरुवात हे तारखा विचारतात खूप जास्त. MPSCचा प्रॉब्लेम हा आहे, तारखेवर जास्त भर असतो. आणि उगाच प्रश्न अवघड काढायचा झाला त्यांना तर 16 जानेवारी, त्याच्यावेळी 18 जानेवारी असं काहीतरी देतात किंवा 26 जानेवारी. मग ते तुमच्या एक्झॅक्ट माहीत पाहिजे हे, जेणेकरून एक्झाममध्ये प्रश्न 100% बरोबर येईल. सो तारीख माहीत ठेवा. कुठलं मंत्रालय आहे बाबा? मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. आणि त्याच्यात पण डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड वगैरे. उद्योजकता वाढावी यासाठी हे कार्यरत आहे. त्यानंतर वीरगाथा स्पर्धा, काय नाही गरजेचं हे 5व्या नंबरचे. शक्तिपीठ महामार्ग जो आहे त्याला जरा आंदोलन विरोध चालू असतो. सो आंदोलन विरोध चालू असेल तर हे जरा विचारण्याची शक्यता कमी असते, एखादी निगेटिव्ह गोष्ट. कोल्हापूरमधून चालला होता तर त्याला आमच्या इथं नको, जमिनी नको, असं तसं थोडंसं आहे. मोठा योजना आहे ही, 856 किलोमीटरचा महामार्ग. खूप सारे जिल्हे आहेत. सर्वाधिक लांबीचा महामार्ग असणार, 6 पदरी असणार. गोव्यात जाणारा फास्टमध्ये नागपूरमधनं 8 तासात. जसं समृद्धी महामार्ग मुंबई नागपूरचा आहे, तसं नागपूर गोवा पण कमी करण्याचा उद्देश आहे वगैरे. कोल्हापूर जिल्ह्यातून विरोध होता. कोल्हापूर जिल्हा पूर्णतः वगळण्यात आला नसून जिथे विरोध होता तो भाग या मार्ग वगळण्याचा निर्णय घेतला आहे. कारण एकदा जमीन गेली तुमची महामार्गात वडिलोपार्जित की मग काय, तात्पुरते अनुदान पैसे मिळतात, पण वडिलोपार्जित जी जमीन आहे ती गेली की मग ते पैसे संपले की बसायचं. ठीक आहे. प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे वगैरे हे विचारलं जातं कोण, कारण ते बाहेरच्या देशातल्या लोकांना आपण बोलवतो. कोण आहे समजा यावर्षीचं? युरोपियन कमिशनचे अध्यक्ष होते उर्सुला वॉन डेर लियन आणि अँटोनियो कोस्टा, युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष. लक्षात ठेवा, हे विचारतात यांच्याबद्दल काय. युरोपियन, पोर्तुगालचे पंतप्रधान. पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनास 2 प्रमुख पाहुणे आले होते. ठीक आहे. आता इथं आपण हे करू, स्टॉप करू. सो यातले जे मी सांगितले आत्ता गोष्टी त्या फक्त लक्षात ठेवा. सो हे जे आत्ता 25 पानं बघितलेत आपण, त्यातले हार्डली तुम्ही नोट्स केलं आहे तर 2 पानात होऊन जाईल सगळं. कोण महत्त्वाचं आहे काय आहे, ठीक आहे. त्याप्रमाणे अभ्यास करायचं. जास्त नको ती गोष्ट वाचायची नाही, जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच फोकस करायचं. चालेल.